श्री स्वामी समर्थ स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण बघणार आहोत की आपल्याला आता 31 मार्च आहे। 31 मार्च दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे। प्रकट दिना दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत? प्रकट दिना दिवशी आपल्याला 11 मार्चपासून 11 मार्च ते 31 मार्च यामध्ये ना स्वामीचं चरित्र जे आहे, स्वामी चरित्र सारामृत याचे जे 21 अध्याय आहेत, ते 21 अध्यायाचं आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे। हे पारायण करण्यासाठी आपल्याला कोणतीही वेगळी पूजा मांडायची गरज नाही। देवासमोर आपण हे म्हणू शकतो। आणि हे कसं करायचं? आपण 21 अध्याय रोज म्हणजे 21 अध्याय रोज वाचू शकतो। 11 माळी आणि 21 अध्याय तसं वाचू शकतो। किंवा तसं तुम्हाला टाईम नाही भेटला किंवा वेळेच्या अभावी कोणी सर्व्हिस करत असेल, तर कोणाला टाईम मिळत नसेल, तर तुम्ही 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण असं पण करू शकता। 3 दिवसात एक होऊन जाते। 7 एक 7 म्हणजे असे 7 7 7 असं 21 3 दिवसात 21 आपले अध्याय हे होऊन जातात। तसं पण करू शकतात। पण ही सेवा नक्की सर्वांनी करा। तुम्ही किती पण करा, किती पण याचे संकल्प करा पारायणाचा। 11 पारायण करा, 21 करा, 51 करा, पण छोटीशी का होईना आपल्याला 21 मार्चपर्यंत ही सेवा करायची आहे। श्री स्वामी समर्थ।